नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. भगवान बुद्धाने मानवी आयुष्याबद्दल 5 अशा दुर्मिळ अशा गोष्टी सांगितल्या आहेत, की त्या अत्यंत दुर्मिळ असतात. या एवढ्या दुर्मिळ आहेत, की बुद्ध साहित्यामध्ये याचा जो कालावधी बुद्ध सांगतात, तो अविश्वसनीय वाटतो, की ह्या पृथ्व्या नष्ट होतात. एक पृथ्वी नष्ट होऊन दुसरी पृथ्वी, दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी येते. तो नष्ट होऊन तिसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी येते. परंतु लाईफचा जो फ्लो आहे, भवचक्र ज्याला म्हटलं, हे सुरू राहतं. आणि ह्या संसारामध्ये म्हणजे हे जे विश्व आहे, या संसारामध्ये 5 अशा दुर्लभ गोष्टी ज्या मनुष्य जन्माशी संबंधित आहेत आणि त्या 5 गोष्टींवर आपण जर नीट लक्ष दिलं तर आपल्याला मनुष्य जन्म हा किती दुर्मिळ आहे, किती प्रेशस आहे, किती महत्त्वाचा आहे. वी आर सो स्पेशल. म्हणून आपल्या आयुष्याचं आपण काय करायचं हे आपण किती सजग असलं पाहिजे याच्याबद्दल. आणि म्हणून आपल्या आयुष्याला सम्यक मार्गावर चालणं, आयुष्याचं सम्यक अवस्थेला नेणं आयुष्य हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर बुद्ध म्हणतात, बुद्ध उत्पादो दुर्लभो लोकस्मी. ही खूप जुनी भाषा आहे. ही पाली भाषा आहे. ही संस्कृत, हिंदी, मराठी या सगळ्यांची पूर्वज, सगळ्यांच्या पूर्वीची भाषा आहे. की बुद्ध उत्पाद होणे, उत्पन्न होणे अत्यंत दुर्लभ आहे लोकामध्ये. लोक म्हणजे संसारमध्ये. खूप दुर्लभ आहे. आणि याचं दुर्लभ असण्याचं उदाहरण त्यांनी जे सांगितलंय, की हा जो सध्या कल्प सुरू आहे, हे जे युग आहे, हे भद्र कल्प आहे. आणि हे लाखो करोडो वर्षांचं कल्प असतं. या कल्पामध्ये 5 बुद्ध फक्त सम्यक संबुद्ध होणार आहे. त्यातले 4 झालेत आणि 1 राहिलेला आहे. आणि त्या पुढच्या सम्यक संबुद्धला व्हायला लाखो करोडो वर्ष लागणार आहेत. म्हणजे एका पृथ्वीची गोष्ट नाही चाललेली आहे, लक्षात घ्या. म्हणून हे कालावधी आपल्याला अविश्वसनीय वाटतात. तर हा जेव्हा आपण डिटेल ऐकतो, धम्माची प्रवचनं ऐकतो, भंतेजींकडून ऐकतो किंवा आपण स्वतः अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं. म्हणून दुर्लभ आहे बुद्धाचं होणं. आणि काही असे कल्प येतात, की ज्यामध्ये बुद्धच होत नाही, सम्यक संबुद्ध येतच नाही. सम्यक संबुद्ध न आल्यामुळे आपल्याला त्या काळामध्ये बुद्धाचा धम्म म्हणजे सनातन धम्म, येस धम्मो सनातनो, सनातन धम्मच त्या कल्पामध्ये कळत नाही. करोडो वर्ष सनातन धम्म उपलब्ध नसतो लोकांना. म्हणून बुद्धाचं येणं, कोणीतरी बुद्ध अवस्थेला प्राप्त करणं, जाणं हे खूप दुर्लभ आहे. आणि अशा वेळेला मनुष्य भावो दुर्लभो लोकस्मी, म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म मिळणं हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. हा जर आपण सगळा विचार केला, मनुष्य जन्म, खालच्या योनी, वरच्या योनी, आणि त्यावेळेला नेमकं ज्यावेळेला सम्यक संबुद्धाचा धम्म उपलब्ध आहे, बुद्ध आलेला आहे, सम्यक संबुद्ध आलेले आहेत, कोणीतरी झाले आहेत, आणि त्यावेळेला आपल्याला मनुष्य जन्म नाही मिळाला, तर तो आपल्याला त्या काही फायद्याचा नाही. मनुष्य जन्मसुद्धा खूप दुर्लभ आहे. म्हणजे बुद्ध सम्यक संबुद्ध असोत किंवा नसोत, मनुष्य जन्म हाच फार दुर्मिळ आहे. हा फार कालावधीने आपल्याला मिळतो, म्हणून खूप महत्त्वाचा आहे. तिसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे सद्धम्म सवनंग दुर्लभो लोकस्मी. म्हणजे हे जे धम्म सांगतात, सनातन धम्म, सद्धम्म, हा सवनंग म्हणजे आपल्याला मिळणं, कोणीतरी तो आपल्याला सांगणं, आपल्याला वाचनात येणं, समजावून सांगणं, हे दुर्लभ आहे. नाहीतर आयुष्य मनुष्य म्हणून येतो आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, हा बाबा, तो बाबा, ही संप्रदाय, तो संप्रदाय, दार्शनिक मान्यता याच्यामध्येच आयुष्य घालवून देतो. जन्मापासून मरेपर्यंत त्या अंधश्रद्धेतच जातो. खरा मुक्तीचा मार्ग काय आहे, की जो स्वतः अनुभवातून स्वतः चालायचा असतो, की जो आपल्याला स्वतःचा नाथ बनवतो आणि शेवटी आपल्याला बुद्ध अवस्थेला पोचवतो, मुक्त करतो दुःखातून, या भवचक्रातून. असा सद्धम्म ऐकायला मिळणं, शिकायला मिळणं फार दुर्लभ आहे. म्हणजे तुम्ही मनुष्य जन्म घेता, तुम्ही बुद्ध असताना, बुद्ध शासन असताना, बुद्धाची शिकवणूक उपलब्ध असताना जरी मनुष्य जन्म घेतला, तरी हा खरा सनातन धम्म तुम्हाला मिळेलच याची गॅरंटी नाही. ते अत्यंत दुर्लभ आहे. आता बघा, पृथ्वीवर आता 10 अब्ज जवळजवळ लोक आहेत. त्यातले किती लोकांना खरा सद्धम्म, आता बुद्ध शासन सुरू आहे, मनुष्य म्हणून जन्माला आलेत, पण त्यातल्या किती लोकांना सद्धम्म ऐकायला मिळतोय, शिकायला मिळतोय. आणि तो शिकून पुढची दुर्लभ गोष्ट, त्याबद्दल सद्दा संपत्ती दुर्लभो लोकस्मी, म्हणजे त्याच्या प्रती श्रद्धा, म्हणजे खऱ्या सद्धम्माच्या प्रती, खऱ्या सनातन धम्माच्या प्रती
हे सनातन धर्माच्या आणि सद्धम्माच्या नावाखाली अनेक प्रकारे आपण बघतो. लोक अगदी एकमेकाचा जीव घेतात, दंगली करतात, त्याचं राजकारण करतात. आम्ही सनातनी आहोत म्हणून काय काय द्वेषाचं बोलतात. हे सगळं भरकटलेला प्रकार आहे. खरा सद्धम्म जो अनंत काळ गेला तरी तो तसाच राहणार आहे आणि अनंत काळापूर्वी तो तसाच होता आणि आजही तो तसाच आहे. याच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होणं म्हणजे बघा, बुद्ध शासन असलं पाहिजे, तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेले पाहिजे, तुम्हाला तो कोणीतरी सांगितला पाहिजे, तुम्हाला तो मिळाला पाहिजे आणि तो मिळाल्यानंतर तुम्हाला त्याच्याप्रती श्रद्धा निर्माण झाली पाहिजे खऱ्या मार्गाप्रती. आणि हे 4 असूनही उपयोग नाही. पब्बजित भावो दुर्लभो लोकस्मी, म्हणजे तुम्हाला श्रद्धा उत्पन्न झाली, सद्धम्म मिळाला, परंतु तुम्ही त्याच्यावर प्रवर्जित होणे म्हणजे त्या मार्गावर प्रत्येकाला भिकू होण्याची गरज नाही, संन्यासी होण्याची गरज नाही, परंतु त्या मार्गावर चालणे. आपण सांसारिक म्हणून, फॅमिली पर्सन म्हणूनही त्याच्यावर चालू शकतो. त्याच्यावर चालणे म्हणजे हा जो आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्यवाला शील समाधी प्रज्ञेचा जो मार्ग आहे, त्याच्यावर चालणे अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून लोकांना हा धम्म ऐकायला देखील मिळतो, म्हणजे स्वतःला बुद्धिस्ट म्हणतील, बौद्ध म्हणतील, बुद्धाचे फॉलोअर म्हणतील, ऐकायला मिळतो, त्याच्याप्रती श्रद्धा देखील जागृत होते, परंतु ते त्याच्यावर चालत नाहीत. असे देखील खूप आहेत आणि ते चालणं सुद्धा दुर्लभ आहे. लक्षात घ्या, या 5 गोष्टी ज्याच्या जुळून येतील, त्याचा मनुष्य म्हणून जन्म घेतला तर तो सार्थक होईल. कदाचित असंही शक्य आहे की आपल्याला मनुष्य जन्म जो मिळालेला आहे तो स्वतःची शुद्धी, मनाची शुद्धी करून घेणे आणि या भवचक्रातून लवकरात लवकर स्वतःची मुक्ती करून घेणे, दुःखातून मुक्ती करून घेणे, याच्यासाठीच कदाचित मिळालेला असावा. आणि आपण जर त्या जन्मामध्ये सद्धम्माचं श्रवण केलं नाही, त्याच्याप्रती श्रद्धा आपल्याला निर्माण झाली नाही, श्रद्धा केव्हा निर्माण होणार, जेव्हा आपण तो खरा समजून घेऊ तेव्हा. नाहीतर आपण अनेक गोष्टींविषयी अंधश्रद्धेमध्येच जाऊ. फक्त आम्ही बुद्धाचे श्रावक आहोत, नमो बुद्धाय म्हणू आणि स्वतःला बुद्धिस्ट म्हणू, पण त्याचा उपयोग नाही. खऱ्या धम्माच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होऊन त्याच्यावर चालणं हे दुर्मिळ, अत्यंत दुर्मिळ काम आहे. म्हणून वी आर स्पेशल. म्हणून हे आयुष्य मिळालं आहे, मानवी आयुष्य, तर ह्याच्यात आपल्याला हे शिकून घ्यायचं आहे, ह्या मार्गावर चालायचं आहे. याच्यात मग मी ब्राह्मण आहे, मी कसा चालू, मी मुस्लिम आहे, मी कसं चालू, मी क्षत्रिय आहे, मी मराठा आहे, हा तर बुद्धाचा मार्ग आहे, ह्या सगळ्यातून. म्हणूनच याच्याप्रती की सद्धम्म तुम्हाला ऐकायला मिळणं, तो मिळणं, त्याच्याप्रती श्रद्धा निर्माण होणं आणि त्याच्यावर चालणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. कारण ह्या सगळ्या ज्या आडकाठ्या आपल्याला येतात, हे जे पडदे आहेत मधले, हे आपल्याला या मार्गावर चालू देत नाहीत. मनुष्य जन्म असून, आपण बुद्ध शासनात जन्मालेले असून, मनुष्य आलेले असून, सद्धम्म जगात उपलब्ध असून आपल्याला त्याच्याप्रती श्रद्धा येऊ शकत नाही. आणि आली वाटलं तरी आपण त्याच्यावर चालत नाही, कारण आपल्या मनामध्ये या शंका, कुशंका, मी एवढा बिझी, मला 10 दिवस विपश्यना कशी जमेल, माझी मुलं आहेत, माझा जॉब आहे, माझा बिझनेस आहे, आणि आपण त्याला वेळ देत नाही. तर हे सगळं बाजूला ठेवा. एक 10 दिवसाचं विपश्यनेचं शिबिर करा, म्हणजे तुम्हाला हे सगळं लक्षात येईल आणि मग तुम्हाला ठरवता येईल की आपल्याला याच्याप्रती श्रद्धा, हे श्रवण केल्यानंतर श्रद्धा प्रस्थापित करायची का आणि याच्यावर चालायचं का. आय होप दिस इज युजफुल आणि याच्याने तुम्हाला मोटिवेशन मिळेल की एक विपश्यनेचं 10 दिवसाचं शिबिर सिरियसली करायला जा. उगाच टाईमपास म्हणून जाऊ नका. टाईमपास म्हणून जाणार असेल तर जाऊ नका, तिथे गंभीरतेने शिबिर करायचं असतं. त्याच्यासाठी या व्हिडिओतून तुम्हाला मोटिवेशन मिळावं अशी मी अपेक्षा करतो. भवतु सब्ब मंगलम.